गिरमाळ नाका परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी. ज्येष्ठ नागरिकांचे नगरपालिकेला निवेदन. सातारा शहरातील शाहूपुरी येथील गेंडामाळ नाका परिसरात वाढलेल्या टपरे आणि हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या अतिक्रमणामुळे मंडई, मंदिर, वॉकिंग ट्रॅक तसेच परिसरात ये जा करताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावं लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्था, करंजे तालुका, जिल्हा सातारा यांच्या वतीने तसेच शाहूपुरी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या वतीने या समस्येबाबत सातारा नगरपालिकेत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात गेंडामाळ नाका परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवून नागरिकांना सुरक्षित आणि मोकळा रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. यावेळी क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, यशवंतनगर सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी किशोर निकम, यशवंतनगर गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन आहे. आमच्या आजूबाजूची 4-5 कॉलनी आहेत. क्रांती हाऊसिंग सोसायटी, गणेश हाऊसिंग सोसायटी, वरून येणारा रस्ता आमचा तीव्र उताराचा रस्ता आहे. 1 महिन्यापूर्वी आमच्या मित्राचे वडील नानासाहेब पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता आणि निव्वळ फक्त अतिक्रमण असल्यामुळे तो मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता. अशा प्रकारची घटना पुढे कुठं घडू नये याची खबरदारी म्हणून ती घटना घडल्यानंतर आम्ही नगरपालिकेला एक अर्ज केला होता की ती अतिक्रमण निघावी. अतिक्रमण तात्पुरती निघाली, त्यानंतर परत अतिक्रमण झाल्यानंतर आम्ही आता परत एक अर्ज केलेला आहे आणि नगराध्यक्षांना भेटून त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि ताबडतोब ते अतिक्रमण निघावी अशी आमच्या सर्व नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे. ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक दंड कमी व्हावा म्हणजे अशा घटना परत घडू नये या दृष्टीने अतिक्रमण काढण्यात यावं. बंद केलं.